नमस्कार मंडळी, आज आपण हरभऱ्यांची भाजी बनवणार आहोत। हरभरे बघा, काळे आणि पिवळे मिक्स करून घेतलेले आहेत आणि रात्री भिजवून घेतलेले होते। आता हरभऱ्यांना कुकरमध्ये लावून घेऊ आणि शिजवून घेऊ 3 शिट्टी घेऊन। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ। खोबरं किसून घेतलेले आहे, लसूण आणि कांदे भाजून घेतलेले आहे। आता यांना मिक्सरमध्ये दळून घेऊ। हे बघा, मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे बघा, मसाला दळला गेलेला आहे, आपला चांगला बारीक करून घेतलेला आहे। आता छोले शिजले का बघून घेऊ। कुकरमध्ये छोले लावलेले होते मी, नमक टाकून शिजवून घेतलेले, 3 शिट्टी घेऊन घेतलेली आहे। हे बघा, छान असे शिजलेले आहेत, छान शिजले। त्याला आता कढई गॅसवर ठेवून घेऊ। तेल टाकून घेऊ कढईत। जिरं टाकून घेऊ। आता मसाला टाकून घेऊ। तेल चांगलं गरम झालेलं आहे। तेलात चांगलं भाजून घेऊ। मसाला चांगला भाजला गेला आहे आपला। आता चटणी टाकून घेऊ, 2 चम्मच। घरी बनवलेला मसाला अर्धा चम्मच। नमक आपल्या स्वादानुसार। अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी सांगितलेली आहे, नक्की करून बघा। मसाला चांगला परतून घेतला आहे। आता थोडं थोडं पाणी टाकायचं। तेल आलेलं आहे आपल्या मसाल्याला, आता थोडं पाणी टाकून घेऊ। या भांड्यामध्ये मसाला दळलेला होता, ते धुवून पाणी टाकून घेतलं। हे बघा, छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण हे हरभरे टाकून घेऊ। याच्यातलं पाणी पण टाकून घ्यायचं। हे बघा, हे पाणी पण टाकून घ्यायचं। आता 2 मिनिटं उकळी येऊ देऊ, मग गॅस बंद करून घेऊ। आहे की नाही सोपी भाजी, अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे, नक्की ट्राय करून बघा। हे बघा, आपली भाजी शिजलेली आहे, छान अशी उकळी येऊन गेलेली आहे, तेल पण छान आलेलं आहे। हे बघा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अगदी सोप्या पद्धतीने भाजी सांगितलेली आहे। हे बघा, चला आता प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बघा, नक्की ट्राय करून बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय।